तर भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। हाती दगड घेऊन खुर्च्या घेऊन काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। या भाजपच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना देखील लाठीचार्जचा वापर करावा लागलाय। काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता, मात्र तरी देखील छुप्या पद्धतीने हे कार्यकर्ते जे आहेत ते शिरले। मात्र या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी देखील लाठीचार्जचा वापर केलेला आहे। लाठीचार्ज करण्यात येत आहे। आपण दृश्यांमध्ये काँग्रेसच्या कार्यालयावरती भाजप युवा मोर्चाने हल्लाबोल केला आणि त्यानंतर घुसून तोडफोड सुद्धा केलेली होती। काचा सुद्धा फोडण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतो की आतमधल्या खुर्च्या या तोडफोड करण्यात आलेल्या आहेत। भाजप युवा मोर्चाचे तेजिंदर तिवाणा यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्यांनी आतमध्ये घुसून सुद्धा सगळ्या खुर्च्या ज्या आहेत त्या तोडण्याचा प्रयत्न केला। अगदी आपण पाहतो की सगळं साहित्य अस्तव्यस्त पडलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचे दरवाजे जे आहेत त्यांना अगदी मोठ्या काचा असून सुद्धा दगड जे आहेत त्या काचांवरती मारण्यात आले आणि त्यानंतर तोडफोड जी आहे ते करण्यात आलेली होती। पहिल्यांदा शाही फेक करण्यात आले आणि शाही फेक केल्यानंतर दगड जे आहेत ते उचलून या काँग्रेसच्या कार्यालयावरती टाकण्यात आले। आपण पाहतो की काचा मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या परिसरामध्ये फोडण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील आणि इतर जे काही काँग्रेसचे नेत्यांचे पोस्टर या काँग्रेस कार्यालयावरती लावलेले आहेत ते सुद्धा फाडण्याचा प्रयत्न या भाजप युवा मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेला होता। मात्र बहुतांश कार्यकर्ते जे आहेत त्यांना बाहेरच अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। आपण पाहतो की खुर्च्या सुद्धा अस्तव्यस्त पडलेल्या आहेत। जर या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आतमध्ये येण्यास मज्जाव पोलिसांनी वेळीच केला नसता तर कदाचित आतमध्ये ते घुसून सगळ्या कार्यालयाची तोडफोड करणं शक्य होतं आणि म्हणून पोलिसांनी त्या सगळ्या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त जो आहे तो लावलेला होता। आपण पाहतो की काँग्रेसच्या महिला कार्यकर्ते ज्या सुद्धा आहेत, तुम्ही त्यावेळी कुठं होता आणि हल्ला झाला त्यावेळेला तुम्ही आतमध्ये होता का? काय नेमकं पाहायला मिळालं? आम्ही आमच्या केबिनमध्येच होतो। तर नेहमीप्रमाणे मोर्चे येतात त्याप्रमाणे आम्हाला वाटलं कोणाचा तरी आला असेल मोर्चा, त्यामुळे आम्ही अलर्ट नव्हतो। पण जोर जोरात त्यांचा लाथाबुक्क्यांचा आवाज येऊ लागला तेव्हा आमच्या स्टाफने सगळ्यांनी मिळून हा दरवाजा बंद केला। त्यामुळे आज आमचं आम्ही सावधानता बाळगली म्हणून आमचा जीव वाचलेला आहे। कार्यकर्ते आहे युवा तर ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे पोलीस या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करतात। मुंबईत काँग्रेस विरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि काँग्रेस कार्यालय फोडलं गेलं। भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली आणि यावेळी पोलिसांनी या जमावावर लाठीचार्ज केला। काँग्रेसकडून खोटा व्हिडिओ व्हायरल करून बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि त्यानंतर ते आक्रमक झाले। लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर काँग्रेसकडून अनेक आरोप करण्यात आले, ठिकठिकाणी आंदोलनं देखील झाली आणि त्यानंतर आता भाजप देखील तेवढीच आक्रमक झालेली आहे। काँग्रेस बाबासाहेबांचा अपमान केल्याचे आंदोलकांकडे फलक होते, काँग्रेसने हा अपमान केल्याचं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे।